नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इकडे महिपतला महत्त्वाची माहिती मिळालेली असते की इथे अथर्व विचारे आणि अर्जुन या दोघांची भेट झालेली आहे आणि कोर्टामध्ये अथर्व विचारे अर्जुनची मदत करणार आहे मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी. आणि ही जेव्हा कानकुनी महिपत साक्षीला लागते तेव्हा अथर्व विचारीच्या घरून महिपतने त्याला किडनॅप केलेलं असतं. आणि ही माहिती जेव्हा अर्जुन आणि सायली त्याचबरोबर चैतन्य या तिघांना कळते तेव्हा अर्जुन आणि सायली आणि चैतन्य तिघंजणं मिळून अथर्व विचारेला इकडे महिपतच्या कचाट्यामधून जीवावरती उदार होऊन सोडवतात. कारण अथर्व विचारे त्यांच्यासाठी साक्षीदार म्हणून कोर्टामध्ये खूपच जास्त महत्त्वाचा झालेला असतो. आणि इथे जेव्हा कोर्टामध्ये ज्या दिवशी तारीख असते त्या दिवशी अथर्व विचारेला अर्जुन आणि सायली दोघेजण घेऊन येतात. त्या क्षणी इथे अथर्व विचारे साक्षीच्या विरोधामध्ये साक्ष देत मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी इथे आता अर्जुन आणि सायलीची साथ देतात. त्याचबरोबर साक्षीला या गुन्ह्याखाली अडकवण्यासाठी अर्जुनची मदतच करतात. त्याचबरोबर अथर्व विचारे यांची आता सायली अर्जुनला खूपच जास्त मदत होते आणि त्यामुळे इथे आता साक्षी गुन्हेगार कशी आहे हे सुद्धा कोर्टामध्ये सिद्ध होतं. तर इकडे प्रेक्षकांनो, आता अथर्व विचारे आणि अर्जुन या दोघांची भेट झालेली असताना ही बातमी महिपतला कशा पद्धतीने कळते आणि कोर्टामध्ये ज्या दिवशी तारीख असते त्या दिवशी अथर्व विचारेला अर्जुन आणि सायली कशा पद्धतीने घेऊन येतात आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर प्रेक्षकांनो, अथर्व विचारे हा कुणीही साक्षीचा ओळखीचा माणूस नसतो. अथर्व विचारे हा वेगळा माणूस आहे. त्याच्या आधार कार्डच्या फोटोवरून ॲडव्होकेट जोशी यांनी सगळे खोटे डॉक्युमेंट्स तयार केलेले असतात अथर्व विचारेच्या नकळतपणे. त्याला माहितीसुद्धा नसतं की त्याची आयडेंटिटी कुणीतरी चुकीच्या मार्गाने वापरत आहे, तीसुद्धा कोर्टामध्ये स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी. अथर्व विचारे हा दुसरा तिसरा कुणी नसून अन्नपूर्णा ट्रस्टमध्ये काम करणारा एक व्यक्ती आहे. आणि जेव्हा पूर्णाजीने महाशिवरात्रीची पूजा आता जोरदार घरी ठेवलेली असते आणि त्या पूजेसाठी पूर्णाजीने सगळ्यांना इन्व्हाइट केलेलं असतं. अन्नपूर्णा ट्रस्टमध्ये जेवढे व्यक्ती काम करतात, जेवढे एम्प्लॉई व्हॉलेंटियर्स आहेत, त्या सगळ्यांना पूर्णाजीने इन्व्हाइट केलेलं असतं. कारण महाशिवरात्रीची पूजा जोरदार झाली पाहिजे आणि त्याचबरोबर घरामध्ये असलेलं दुःख, पीडा सगळं काही निघून जाऊ दे आणि इथे दुरावलेली नाती एकत्र येऊ दे, यासाठी इथे पूर्णाजीने सगळ्यांनाच बोलावलेलं असतं. सगळ्यांच्या मनाची मनशांती व्हावी असा हेतू पूर्णाजीचा असतो आणि तो हेतू इथे आता साध्य करण्यासाठी पूर्णाजीने सगळ्यांनाच आपल्या घरी इन्व्हाइट केलेलं असतं. आणि त्याच्यामध्ये अथर्व विचारे हा सुद्धा आलेला असतो. अन्नपूर्णा ट्रस्टमध्ये खूप वर्ष तो काम करत असतो आणि त्याच्यानंतरला पूर्णाजीने आता सगळ्या एम्प्लॉईला आमंत्रण दिल्यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी इथे आता तो सुद्धा सुभेदारांच्या घरी आलेला असतो. सुभेदारांच्या घरी आल्यानंतर इथे सायली जेव्हा अथर्व विचारेला बघते तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण त्याच्या एक दिवस आधी इथे अर्जुनने सायलीला अथर्व विचारे याचा फोटो दाखवलेला असतो. तर त्याच्या आधार कार्डवरील जो फोटो असतो तो प्रिंट करून ॲडव्होकेट जोशी यांनी घेतलेला असतो आणि तो फोटो अर्जुनच्या हाती लागलेला असतो. त्या क्षणी इथे अर्जुनला कळतं की अथर्व विचारे हा कुणीतरी वेगळा माणूस आहे. तो जिवंत आहे पण त्याच्या नकळतपणे त्याची आयडेंटिटी ही वापरली जाते. तेव्हा अर्जुन आणि सायली दोघेजण विचार करतात की आपल्याला अथर्व विचारे याचा शोध घेतला पाहिजे. तेव्हा सायली म्हणते, पण आता या माणसाला कुठे शोधायचं? कारण अथर्व विचारे हा माणूस जर जिवंत असेल तर तो कुठे असेल? तेव्हा इकडे अर्जुन म्हणतो की काही झालं ना मिसेस सायली, तरीसुद्धा अथर्व विचारे हा आपल्या हाती लागला पाहिजे. कारण का, तो शेवटचा साक्षीदार आहे जे कोर्टामध्ये तो सिद्ध करेल की तो साक्षीचा कुणीही नाही आहे, तो साक्षीचा कुठल्याही प्रकारचा भाऊ नाही आहे. कारण साक्षीने त्याचेच पुरावे हे कोर्टामध्ये सादर केलेले आहेत की अथर्व विचारे हा तिच्या आईच्या
अनैतिक संबंधातून जन्माला आलेला मुलगा आहे आणि ज्या वेळेला अथर्व विचारे हा मेला त्याच्या अंत्यसंस्कार विधीसाठी मी त्या वेळेला गेले होते ज्या वेळेला विलासचा खून झाला. हे सगळं तिने कहाणी रचून रचून कोर्टामध्ये सादर केलेली असते आणि त्याचबरोबर अथर्व विचारेची जी काही आयडेंटिटी असते, जे काही त्याचे डॉक्युमेंट्स असतात ते फेक डॉक्युमेंट्स आता कोर्टामध्ये सादर केलेले असतात पुरावा म्हणून. त्यामुळे इथे अर्जुन कन्फ्यूज झालेला असतो की कुठलीही मुलगी आपल्या आईच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवू शकत नाही. कारण का स्वतःला वाचवण्यासाठी, स्वतःची कातडी वाचवण्यासाठी कुठलीही मुलगी आपल्या आईला दुसऱ्या कुठल्या माणसाबरोबर जोडू शकत नाही. त्यामुळे अर्जुनला असं वाटत असतं कदाचित साक्षी जे काही बोलते ते सगळं खरं असावं, तिच्या बोलण्यामध्ये तथ्य असावं. खरोखर त्या वेळेला म्हणजे जरी ती विलासचा खून करण्यासाठी आश्रमामध्ये असेल, पण तरीसुद्धा तिचा कुणीतरी असा भाऊ असेल ज्याच्या अंत्यसंस्कार विधीसाठी ती गेली असेल आणि त्याचा फायदा ती आता या केससाठी करून घेते. असं त्याला कन्फ्युजन मात्र झालेलं असतं. पण मात्र जेव्हा इथे ॲडव्होकेट जोशी यांच्याकडून अर्जुनला सगळी माहिती कळलेली असते की कशा पद्धतीने अथर्व विचारे याची आयडेंटिटी वापरण्यात आलेली आहे, कसे फेक सगळे इथे आता डॉक्युमेंट तयार केलेले आहेत, ते सुद्धा अथर्व विचारेला न विचारता, आणि तो असा माणूस आहे जो की जिवंत आहे, ही सगळी माहिती अर्जुनला कळलेली असते. अर्जुनने ती सायलीला सांगितलेली असते. तेव्हा सायली इथे आता महाशिवरात्रीच्या निमित्ताने इथे महादेवांना म्हणत असते की महादेव हा तुमचा दिवस आहे, म्हणून आज मी तुमच्याकडे फक्त एक मागणं मागते की अथर्व विचारे हा जो कोणी जिवंत माणूस आहे तो आम्हाला भेटू दे. अर्जुन सरांना ह्या केसमध्ये यश येऊ दे आणि ह्या वेळेला साक्षीचा सगळा गुन्ह्याचा पाढा आता एकसाथ वाचून साक्षीने आत्तापर्यंत जे काही गुन्हे केलेले आहेत आणि त्याचबरोबर स्वतःला वाचवण्यासाठी एका निर्दोष व्यक्तीचा कशा पद्धतीने ती कोर्टामध्ये बळी देत होती, हे सगळं आता समोर आलं पाहिजे. अर्जुन सरांना या केसमध्ये यश येऊ दे आणि आत्तापर्यंत विनाकारण मधुभाऊंना या केसमध्ये अडकवण्यात आलं होतं आणि ही केस लांबवण्यात आलेली असते. त्यामुळे आता तरी या केसला फुलस्टॉप लागू दे आणि मधुभाऊ निर्दोष सिद्ध होत साक्षीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळू दे, असं इकडे आता अर्जुन आणि सायली दोघांचंही म्हणणं असतं. तेव्हा सायली अर्जुनच्या यशाची प्रार्थना करत असते. अथर्व विचारे अर्जुन सरांच्या हाती लागू दे आणि त्याच्या तोंडून कोर्टामध्ये हे सिद्ध होऊ दे की साक्षीने अथर्व विचारेबद्दल तो माझा भाऊ आहे आणि मी त्याच्या अंत्यसंस्काराला गेले होते, हे जे काही ती बरळी होती हे सगळं खोटं होतं, हे अथर्व विचारेने स्वतःच्या तोंडाने जर सांगितलं तर तिथल्या तिथे साक्षी किती खोटारडी आहे, स्वतःला वाचवण्यासाठी किती खालच्या पातळीला जाऊ शकते. जी बाई आपल्या आईच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवू शकते, ती बाई कुठल्याही व्यक्तीला अडकवू शकते, हे आता तिथे सिद्ध झालेलं असतं. आणि म्हणूनच इथे प्रेक्षकांनो, ज्या क्षणी महाशिवरात्रीच्या दिवशी इथे पूर्णाजीने आपल्या स्टाफला बोलावून घेतलेलं असतं, त्या दिवशी इथे आता महादेवांच्या आशीर्वादाने इथे सायलीची पूजा, सायलीचा निर्जली उपवास हा तिला आता फळाला आलेला असतो आणि त्या क्षणी अथर्व विचारेसुद्धा तिथे महादेवांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेला असतो. तर इथे प्रेक्षकांनो, जेव्हा अथर्व विचारे येतो तेव्हा सायली देवाजवळ प्रार्थना करत असते की अथर्व विचारे जो कोणी आहे तो आम्हाला भेटू दे, त्याची आम्हाला खूप जास्त मदत होईल मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी. आणि त्या क्षणी अथर्व विचारेची दरवाजामधून एंट्री होते सुभेदारांच्या घरामध्ये आणि जेव्हा सायली अथर्व विचारेला बघते तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा इकडे सायलीला आनंदसुद्धा होतो आणि ती म्हणते की आता जर मी यांना काही बोलायला गेले तर कदाचित हे घाबरतील आणि इथून पळूनसुद्धा जातील. तेव्हा आता आम्हाला संयमाने सगळं काही करायला हवं आहे. तेव्हा सायली जाते आणि अर्जुनला सांगते की अर्जुन सर, ज्या अथर्व विचारेला आपण सगळीकडे शोधण्याचा प्रयत्न करतोय तो अथर्व विचारे चालत आपल्या घरापर्यंत आलेला आहे आणि ही महादेवांचीच कृपा आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो कुठे आहे अथर्व विचारे? तेव्हा सायली म्हणते खाली चला, ते आपल्या हॉलमध्येच बसलेले आहेत. तेव्हा अर्जुन चैतन्य धावत पळत येतात. बघतात तर अथर्व विचारे नाश्ता करत आपला सोफ्यावरती बसलेला आहे. तेव्हा अर्जुन जातो आणि सगळ्या सतत स्टाफला तो भेटत असतो आणि नंतर अथर्व विचारेला सुद्धा भेटायला जातो आणि तो म्हणतो की तुमच्याबद्दल खूप ऐकलंय. तेव्हा इकडे आता अथर्व म्हणतो कसं काय? तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्ही आमच्या अन्नपूर्णा ट्रस्टमध्ये काम करता
आणि ते सुद्धा खूप छान काम करता असं आमच्या पूर्णाजीचं म्हणणं आहे. तेव्हा इकडे आता अथर्व थँक्यूसुद्धा म्हणतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुम्ही जरा 2 मिनिटासाठी माझ्या रूममध्ये येता का? मला थोडंसं तुमच्याशी बोलायचं होतं. तेव्हा अथर्व म्हणतो का नाही, चला. त्यामुळे इथे आता अर्जुन आणि सायली दोघेजणं अथर्व विचारेला रूममध्ये घेऊन येतात. तेव्हा अर्जुन त्याचे जे फेक डॉक्युमेंट जे ॲडव्होकेट जोशी यांनी तयार केलेले असतात ती फाईल आता इथे अथर्व विचारेला दाखवली जाते. तेव्हा अथर्व म्हणतो की हे तर माझे डॉक्युमेंट आहेत, पण हे फेक तयार केल्यासारखे का वाटत आहेत? हे माझेच डॉक्युमेंट आहेत, ते तुम्ही मला का दाखवताय? तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हे डॉक्युमेंट आम्ही तयार केलेले नाही आहेत. तुम्ही आमच्या अन्नपूर्णा ट्रस्टमध्ये काम करताय हे देखील आम्हाला माहिती नव्हतं. पण मी एका संदर्भामध्ये माझी केस चालू आहे, विलास मर्डर केस, आणि त्या केस संदर्भात साक्षी आणि महिपत शिखरे हे दोघेजणं गुन्हेगार आहेत आणि त्या गुन्हेगारीमध्ये साक्षीने विलासचा खून केला आहे आणि त्याचबरोबर महिपत शिखरे आपल्या मुलीला वाचवण्यासाठी इथे आता साक्षी आणि महिपतने मधुभाऊंवरती खोटी केस केलेली आहे की मधुभाऊंवरती त्यांनी गुन्हा दाखल केला आहे की त्यांनी विलासचा खून केला आहे आणि साक्षी स्वतःला इथे वाचवण्यासाठी तिने कोर्टामध्ये असे पुरावे सादर केलेत की ज्या वेळेला विलासचा खून झाला तेव्हा ती अथर्व विचारे तिचा भाऊ जो तिच्या आईच्या प्रेमसंबंधातून जन्माला आला होता त्या भावाच्या अंत्यविधीसाठी ती गेली होती असं तिने सांगितलं होतं. त्यामुळे इथे आता जे काही खरं खोटं आहे ते तुम्हीच सांगा. अथर्व म्हणतो कोण साक्षी, कोण महिपत, मला हे लोक माहितीसुद्धा नाही आहेत. माझा या सगळ्याशी काही संबंध नाही आहे. मला ह्या पत्राद्वारे काय तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करताय? हे जे डॉक्युमेंट तुम्ही मला दाखवलेत, मी या सगळ्या प्रकरणामध्ये अडकलोय का? मी ह्या सगळ्यात अडकलोय असं म्हणायचं आहे तुम्हाला? तेव्हा अर्जुन म्हणतो अजिबात नाही. तुम्हाला याबद्दल काही माहितीच नाही आहे. तुम्हाला काही न सांगता तुमची आयडेंटिटी वापरण्यात आली आहे. तुमचा जो आधार कार्ड तुम्ही अपडेट करण्यासाठी दिला होता ना सायबरमध्ये, तिथून एका ॲडव्होकेटने तुमची सगळी फेक माहिती जमा केलेली आहे आणि तुम्हाला काही न सांगता खूपच हुशारीने साक्षीने ते कोर्टामध्ये स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी वापरलेले आहे. तेव्हा आता जर तुम्ही कोर्टामध्ये आलात आणि जर तुम्ही साक्ष दिलीत की ही जी माणसं आहेत ती माझी कुणी नाही आहेत, मी हिचा भाऊ नाही आहे, अथर्व विचारे, मी जिवंत आहे, या लोकांनी माझ्या नकळतपणे माझी सगळी माहिती वापरले, असं जर तुम्ही सांगितलं तर कदाचित तुमची या सगळ्यामध्ये काही इन्व्हॉल्वमेंट नाही आहे हे सगळ्यांना कळेल. तेव्हा इकडे आता अथर्व म्हणत असतो पण मी या सगळ्यामध्ये का, माझा काही संबंध नसताना. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की ज्या लोकांनी तुमची आयडेंटिटी वापरले ते लोक साधेसुधे लोक नाही आहेत. जर त्यांच्या विरोधामध्ये कुणी जाण्याचा प्रयत्न केला तर ते एखाद्या माणसाचा जीवसुद्धा घेऊ शकतात. तेव्हा इथे अथर्व घाबरतो. तो म्हणतो मग आता मी काय करू? तेव्हा इकडे सायली म्हणत असते की हे बघा अथर्व दादा, मी तुम्हाला हात जोडून विनंती करते. कुणाच्या तरी जीवन मरणाचा प्रश्न आहे. माझ्या वडिलांना सोडवण्यासाठी तुमची खूप मदत होऊ शकते. मला बहीण समजून तुम्ही प्लीज आमची मदत करा ना. म्हणजे माझ्या वडिलांना या केसमध्ये फसवलं जाते. बघा ना, स्वतःला वाचवण्यासाठी तिने तुमचे फेक आय डी तयार केले त्या साक्षीने. ती किती मोठी गुन्हेगार असेल. आणि जर तुम्ही कोर्टामध्ये साक्ष दिलीत ना की साक्षीचा मी भाऊ नाही आहे, या लोकांशी माझा काही संबंध नाही, इतके जरी बोललात ना तरीसुद्धा माझे मधुभाऊ सुटतील आणि त्या साक्षीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळेल. प्लीज प्लीज तुम्ही आमची मदत करा ना दादा, मी तुमच्या पाया पडते. विनाकारण माझ्या मधुभाऊंना 1.5-2 वर्ष जेलमध्ये राहावं लागलेलं आहे खोट्या केसमध्ये. तेव्हा इकडे अथर्व विचारेला सायली, अर्जुन आणि चैतन्य तिघे समजवत असतात. तेव्हा इथे सायली म्हणते की त्या साक्षीने फक्त स्वतःच्या आईची इज्जत नाही घालवली, तिने तुमच्या कुटुंबाला सुद्धा गाळबोट लावण्याचा प्रयत्न केला आहे, तुमचं नाव वापरलं आहे, ते नाव सगळ्यांनी ऐकलं आहे. तेव्हा इकडे अथर्वला घामच फुटतो. अथर्व म्हणतो ठीक आहे, मी तुमची मदत करायला तयार आहे. कारण सायली इथे खूपच जास्त गयावया करते, त्यामुळे अथर्वला वाईट वाटतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, ज्या वेळेला इथे अथर्व साक्षी आणि महिपतच्या विरोधामध्ये साक्ष द्यायला तयार होतो त्यावेळेला ही बातमी आता प्रियाला कळलेली असते. प्रियाला ही कानकुनी लागते की अथर्व विचारे हा अर्जुनला भेटला होता आणि एके दिवशी अर्जुन आणि अथर्व जेव्हा एका रस्त्यावरती बोलत उभे असतात त्यावेळेला महिपतने सुद्धा त्या दोघांना एकत्र बघितलेलं असतं आणि फोटोवरून त्याला ओळखलेलं सुद्धा असतं. त्याचबरोबर इथे ही माहिती आता ज्या वेळेला ॲडव्होकेट जोशी यांच्याकडून सुद्धा महिपतला कळते, जेव्हा महिपत सारखा त्याला फोन करतो तेव्हा ॲडव्होकेट जोशी आता इथे खूपच जास्त घाबरलेला असतो आणि महिपत त्याला जेव्हा मार देतो
तेव्हा ॲडव्होकेट जोशी आता सगळं काही महिपतच्या समोर बोलून मोकळा होतो की अथर्व विचारेबद्दल अर्जुनला सगळी माहिती मिळालेली आहे, आता तुम्हीच काहीतरी करा. तेव्हा इथे रातोरात महिपतची माणसं जाऊन अथर्व विचारेला त्याच्या घरून किडनॅप करतात आणि त्याला आता चांगला बंदोबस्त करून एका गोडाऊनमध्ये बांधून ठेवतात. कारण दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये केस असते आणि त्या केसला तो पोहोचू नये अशी त्यांची इच्छा असते आणि त्यामुळे इथे आता त्याचं किडनॅपिंग झालेलं असतं. त्याचबरोबर इथे आदल्या दिवशी किडनॅप झाल्यानंतर संध्याकाळी चैतन्य, अर्जुन आणि सायली हे तिघेजण आता अथर्वला म्हणत असतात की आपण त्याला आपल्या घरी आणूया का, सेफ ठिकाणी ठेवूया. तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे, मी आत्ताच जाऊन त्याला भेटतो. तेव्हा चैतन्य म्हणतो तू नको, मी जाऊन बघतो ना त्याला घरी. तेव्हा अर्जुन आणि चैतन्य दोघेही आता गेलेले असतात अथर्वला भेटण्यासाठी. तर इथे अथर्व विचारे त्याच्या घरामध्ये नसतो. तेव्हा इथे चैतन्य म्हणतो की अर्जुन, अथर्व विचारे इथे नाही आहे, तो घाबरून पळून गेला की काय महिपत आणि साक्षीला. तेव्हा अर्जुन म्हणतो काय, पळून गेला असेल. तेव्हा इथे अर्जुन आता सायलीला फोन करतो आणि सांगतो की मिसेस सायली, अथर्व विचारे पळून गेलेला आहे, तो त्याच्या घरी नाही आहे, कोर्टामध्ये साक्ष कोण देणार. तेव्हा सायली म्हणते उद्या कोर्टामध्ये जर अथर्व विचारेने साक्षी नाही दिली तर माझे मधुभाऊ कायमचे जेलमध्ये जातील, आता काय करायचं. तेव्हा इकडे आता सायली म्हणत असते की सर, तो पळून गेला नसेल, तुम्ही घरामध्ये बघा ना, वस्तू सगळ्या जागच्या जागी आहेत का. तेव्हा इथे आता चैतन्य आणि अर्जुन व्यवस्थित सगळं बघत असतात. त्यावेळेला काही वस्तू ह्या खाली पडलेल्या असतात आणि अस्ताव्यस्त झालेल्या असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की त्या महिपतला कळलं तर नसेल ना की आपल्याला अथर्व विचारे हा माणूस भेटलाय म्हणून. तेव्हा इथे चैतन्य म्हणतो होऊ शकतं आणि महिपत आणि साक्षी त्याला किडनॅप करूच शकतात, कारण अथर्व विचारेचा मोबाईल तिथेच आता एका बाजूला असतो. जर तो पळून गेला असता तर मोबाईल घेऊन गेला असता, पण त्याचा मोबाईल घरीच असतो. त्यामुळे इथे आता अर्जुन आणि सायली विचार करतात की आता कोर्टामध्ये उद्या तारीख आहे, आपण कसं काय आता अथर्वला घेऊन यायचं. तेव्हा इथे आता अर्जुन आणि सायली, चैतन्य तिघेही जण महिपतच्या माणसांवरती लक्ष ठेवून असतात. महिपतची माणसं कुठे जात आहेत हे आता बघितलं जात असतं. तेव्हा इथे महिपत एका गोडाऊनकडे जाताना अर्जुनला दिसतो आणि त्यावेळेला त्या गोडाऊनमध्ये आता अथर्व विचारे असेल हे त्याला बरोबर कळलेलं असतं. आणि इथे आता ज्या दिवशी कोर्टामध्ये तारीख असते त्या दिवशी सकाळ सकाळ इथे आता अर्जुन आणि त्याचबरोबर सायली दोघेजण आता कोर्टात न जाता चैतन्याला कोर्टामध्ये पाठवतात आणि तिथे काय चाललंय काय नाही चाललंय हे सगळे अपडेट द्यायला सांगितलेले असतात. त्यामुळे इथे आता सकाळ सकाळ ज्या गोडाऊनच्या बाहेर ती महिपतची माणसं त्याच्यावरती अथर्ववरती लक्ष ठेवून बसलेले असतात, त्या ठिकाणी आता अर्जुन आणि सायली दोघेजण जातात आणि इथे त्या लोकांच्या डोक्यात मारून त्यांना बेशुद्ध करून अर्जुन त्यांच्याबरोबर छान पद्धतीने फाईट करतो आणि दोघे तिघे चौघे गुंडे असतात त्यांना तो मारतो आणि अथर्वला तिथून घेऊन अर्जुन आणि सायली दोघेजण पळून आता लवकरात लवकर कोर्टामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात. ते गुंड त्यांचा पाठलाग करत असतात, पण अर्जुन काही थांबत नाही. तो डिरेक्टली इथे आता अथर्व विचारेला घेऊन तो कोर्टामध्ये पोहोचलेला असतो आणि इथे अर्जुन आता कोर्टामध्ये येईपर्यंत चैतन्य त्याच्यासाठी वेळ मागून घेत असतो. आणि तेव्हा इथे अर्जुन आणि सायली दोघेजण अथर्व विचारेला जेव्हा कोर्टामध्ये हजर करतात, महिपत आणि साक्षीच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा कोर्टामध्ये आता अर्जुन म्हणत असतो की बघितलं तुम्ही जज साहेब, अथर्व विचारे याचा इथे आता काही कारण नसताना त्याचे साक्षीदार म्हणून त्याचा उपयोग केला गेला होता, त्याचे पुरावे देण्यात आले होते. पण अथर्व विचारे जेव्हा मला भेटला आणि मला कळलं की साक्षीबरोबर याचा काही संबंध नाही आहे, म्हणून त्याला साक्ष देण्यासाठी मी कोर्टामध्ये बोलावलं होतं. त्यावेळेला महिपत आणि साक्षी या दोघांनी मिळून त्यांच्या माणसांना सांगून अथर्वला किडनॅप केलं होतं, हो की नाही अथर्व. तेव्हा इथे आता ओपनिंग स्टेटमेंट देत इथे अर्जुनने कोर्टामध्ये सिद्ध केलेलं असतं की अथर्व विचारे हा साक्षीचा कुठल्याही प्रकारचा भाऊ नाही आहे आणि अथर्व स्वतःसुद्धा सांगतो की या लोकांशी माझा काहीही संबंध नाही आहे, माझे आईवडील जिवंत आहेत आणि तो आपल्या आईवडिलांची नावंसुद्धा सांगतो.
आणि म्हणतो की साक्षीच्या आईबरोबर माझा काहीही संबंध नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की जज साहेब, जी मुलगी स्वतःला वाचवण्यासाठी आपल्या आईच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवू शकते, ती मुलगी दुसऱ्याचा जीव घ्यायला मागे पुढे करणार आहे का? तर इथे साक्षीने एकदा नाही, दोनदा नाही, चौथ्यांदा कोर्टामध्ये खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे सादर केलेले आहेत आणि हे मी वेळोवेळी सिद्ध केलेलं आहे. याच्यावरून एक गोष्ट सिद्ध होते की साक्षीनेच विलासचा खून केलाय आणि ती विनाकारण कोर्टाचा वेळ वाया घालवते, मधुभाऊंना अडकवण्यासाठी खोटे साक्षीदार आणि पुरावे सादर करते. तेव्हा इथे कोर्टाने सुद्धा त्याची दखल घेणं गरजेचं आहे. आता इथे त्याचबरोबर अथर्व विचारेने जी काही साक्ष दिलेली असते ती ग्राह्य धरत इथे आता कोर्टामध्ये जज साहेबांनी या केसचा निकाल दिलेला असतो. मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करत इथे आता साक्षीला गुन्हेगार सिद्ध केलेलं असतं आणि तिला खोटं बोलल्यामुळे 50,000 रुपये दंड, त्याचबरोबर जन्मठेपेची शिक्षा साक्षी शिकरेला सुनावलेली असते. तर अशा पद्धतीने अर्जुन आणि सायलीने त्याचबरोबर चैतन्य तिघांनी मिळून अथर्वला आणत मधुभाऊंना निर्दोष सिद्ध केलेलं असतं आणि त्याचबरोबर साक्षी कशी गुन्हेगार आहे याचे पुरावे देत ते सुद्धा सिद्ध केलेलं असतं.